नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि महिला भगिनींच्या अकाउंटवर पैसे जमा होणे झाले सुरू. आणि आपण या ठिकाणी एक स्क्रीनशॉट पण बघणार आहोत आणि एक मेसेज पण बघणार आहोत की आपले जे काही सबस्क्रायबर महिला भगिनी आहेत तर त्यांनी आपल्यासोबत हे सगळं शेअर पण केलेलं आहे. तर नेमके या महिला भगिनींच्या अकाउंटला किती पैसे जमा झालेले आहे आणि पैसे कसे कसे जमा होत आहे तर याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या महिला भगिनींना अजूनही पैसे मिळालेले नाही किंवा त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही, त्यांनी आता नेमकं काय करायचं आहे, तरच त्यांच्या अकाउंटला हे पैसे जमा होऊ शकतील, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपले पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहित आहे की पहिला दुसऱ्या हप्त्याचं वितरण माझी लाडकी बहीण योजनेमार्फत झालेलं आहे आणि त्यानुसार अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले होते. परंतु तरी अजून अशा महिला भगिनी आहेत की ज्यांच्या खात्यावर पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नव्हते आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने आता पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. आणि बघा, या ठिकाणी हा जो स्क्रीनशॉट आपल्याला दिसत आहे 25 सप्टेंबर 2024 म्हणजे आजचाच हा स्क्रीनशॉट आहे. आणि या ठिकाणी या महिला भगिनींच्या खात्यावर 4,500 रुपये जमा झालेले आहे. आणि हे कशामुळे की या महिला भगिनींच्या पहिला आणि दुसरा जो काही या योजनेचा हप्ता होता तर तो हप्ता जमा झालेला नव्हता, म्हणून तिसऱ्या हप्त्यापूर्वीच म्हणजे 25 सप्टेंबरला यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल. ही खरं तर अतिशय आनंदाची बातमी आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक महिला भगिनींच्या खात्यावर अशा प्रकारचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. आपल्या खात्यावर जर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसेल तर मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं काय करायचं आहे. परंतु आता पैसे जमा होणे सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता पुढे काही गोष्टी आहे तर त्याही पाहणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, की आपले सबस्क्रायबर आहे तर त्यांनी कॉमेंट्समध्ये पण टाकलेलं आहे, आले 4,500 आताच, धन्यवाद. अहमदनगरचे सबस्क्रायबर आहे आणि त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकलेलं आहे की आमच्या खात्यावर 4,500 रुपये जमा झालेले आहे. तर अशा प्रकारची कॉमेंट्स होती आणि अनेक महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे. आणि ज्या महिला भगिनींना पहिला दुसरा हप्ता मिळालेला आहे तर त्यांच्या खात्यावर 1,500 रुपये जमा होत आहे किंवा काहींच्या खात्यावर जमा पण झालेले आहे. आणि ज्या महिला भगिनींनी 1 सप्टेंबर पासून पुढे फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या खात्यावर मात्र 1,500 रुपये जमा होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जर आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नसेल तर नेमकं आता काय करायचं आहे, जेणेकरून 29 सप्टेंबर ही तर गव्हर्नमेंटने डेट डिक्लेअर केलेली आहे, तर तोपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा व्हायला हवे. तर यासाठी नेमकं काय करायचं ते पुढे बघूया आपण. तर बघा महिला भगिनींनो, हे करणे अतिशय गरजेचं आहे. नंबर 1, आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही तर त्याची चौकशी करणं गरजेची आहे. तर यासाठी लगेच आपण बँकमध्ये गेलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे की आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही. जर लिंक असेल त्याच महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होत आहे. विनाकारण माझ्या खात्यावर पैसे जमा झाले नाही म्हणायचं, इकडे खूप मेसेज टाकायचे आणि तिकडे आधार नंबर हा बँक अकाउंटला जर लिंक नसेल तर तुम्ही किती कॉमेंट्समध्ये मेसेज टाकले तरी पैसे जमा होणार नाही. म्हणून वस्तुस्थिती जी आहे तर ती समजून घ्या की नेमकं आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही तर ते लगेच चेक करा. आणि दुसरी गोष्ट आता करायची आहे की जर आपलं आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे तरी पण पैसे जमा झालेले नाही, तर आता आपल्याला या ठिकाणी जी हेल्पलाईन नंबर दिसत आहे तर तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाच हेल्पलाईन नंबर आहे. 181 वर तुम्ही किती जरी फोन केले किंवा मेसेज केले तरी तुमची कोणीही दखल तिथे घेणार नाही. परंतु या ठिकाणी 9861717171 हा जो नंबर आहे तर तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर यासाठीचा हेल्पलाईन नंबर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला आहे. त्यामुळे तात्काळ या नंबरवर आपल्याला सलग 2 ते 29 तारखेपर्यंत आपल्याला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज करा, म्हणजे तिथे जे जे काही प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे व्हॉट्सअप चॅटिंग करताना, म्हणजे आपली दखल घेतल्या जाईल आणि आपल्या खात्यावर ते पैसे जमा केले जातील. आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण या हेल्पलाईन नंबरवर चॅट करणार आहे
व्हॉट्सअप चॅट करणार आहे, तर त्यावेळेस जो मोबाईल नंबर आपण फॉर्म भरत असताना टाकलेला आहे, तर त्याच नंबरवरून ही चॅट करा किंवा व्हॉट्सअप करा. म्हणजे काय होईल, त्यांना ते अकाउंट लगेच चेक करणे सोपे जाईल आणि जर योग्य सगळ्या गोष्टी असेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा करणे सोपे जाते. तर यासाठी आता या 2 गोष्टी करणे अतिशय गरजेचे आहे. तरच उर्वरित ज्या काही महिला भगिनी आहेत, तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. त्याचबरोबर नेमकं WhatsApp चॅट कशी करायची आहे, तर या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याला क्लिक करा, तो व्हिडिओ पण बघा, म्हणजे आपल्याला चॅट करणे सोपे जाईल किंवा WhatsApp करणे सोपे जाईल. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे जर आपल्या खात्यावर हे पैसे जमा झाले असेल तर आपलं अभिनंदन. आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजून पण पैसे जमा झालेले नाही, तर त्यांनी चिंता न करता पुढील ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे, तर त्या करा, म्हणजे आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल महिला भगिनींनो, तर अगोदर लाईक करा, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.